शिक्षण विभागाच्या वतीने वाकडपाडा, किनिस्ते व खोडाळा केंद्राच्या शिक्षण परिषदेला संबोधित करताना माजी सभापती प्रदीप वाघ यांनी पेसा, भरती व कंत्राटी शिक्षकांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. मानधन तत्वावर काम करणाऱ्या गुरुजनांचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्षकांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम सुरू केले आहे. शासनाने लवकरात लवकर पूर्ण वेतन देऊन त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा देखील वाघ यांनी व्यक्त केली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न प्रामाणिकपणे माझ्या कार्यकाळात मी केले, असेही माजी सभापती वाघ यांनी सांगितले. शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने निधीबरोबर योग्य नियोजन केले पाहिजे. तसेच शिक्षक संख्या देखील पूर्ण पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणून नवोदित व शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन वाघ यांनी व्यक्त केले. यावेळी वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत विस्तार अधिकारी भरत गारे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल गोडे, उपसरपंच नंदकुमार वाघ, केंद्र प्रमुख महेश देसले, तर खोडाळा केंद्राची शिक्षण परिषद, जिल्हा परिषद शाळा नाशेरा येथे सरपंच रवी धिंडा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊ हाडोंगा उपस्थित होते. प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर जिल्हा. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.